आज आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन बघणार आहोत SQL संबंधित. मग इथून आपण सोडवायला सुरुवात करूया. पहिला आहे क्रिएट टेबल नेम्ड कंट्री विथ कॉलम्स कंट्री ID, कंट्री नेम आणि कॅपिटल. इथे यांचे डेटा टाईप दिलेले नाही, ते आपण ठरवायचे डेटा टाईप काय द्यायचे ते. अँड परफॉर्म द फॉलोइंग क्वेरीज, आणि या खालच्या ज्या क्वेरीज आहेत त्या परफॉर्म करायच्या आहेत. काय काय म्हटलं आहे त्याच्या टेबलमध्ये 5 रेकॉर्ड इन्सर्ट करा. ज्या कंट्रीचा ID 1 आहे त्याचं नाव ऑस्ट्रेलिया करा. ज्या कंट्रीचा ID 4 आहे ती कंट्री डिलीट करा, म्हणजे ते रेकॉर्ड डिलीट करा. आणि डिलीट कमांडशिवाय, डिलीट कमांड न वापरता या टेबलमधला सगळा डेटा डिलीट करा. म्हणजे आपण कुठली कमांड वापरणार, कुठली वापरणार सांगा, माईकने बोला. इथे काय कमेंट दिसत नाहीत जेव्हा मी दुसऱ्या स्क्रीनवर असतो तेव्हा. डिलीट कमांड न वापरता सगळा डेटा जर टेबलमधला आपल्याला क्लिअर करायचा असेल तर कुठली कमांड वापरतो, कुठली वापरतो गोपाळकृष्ण, कुठली वापर नेहा? एखादा टेबलमधला डेटा आपल्याला डिलीट करायचा असेल, सगळा डेटा क्लिअर करायचा असेल तर डिलीट कमांड न वापरता आपण कसा घालवू शकतो तो डेटा, सांग पटकन. ट्रंकेट. हां, ट्रंकेटचं स्पेलिंग जरा व्यवस्थित लिही. के नाही तिथे, सी आहे. बघूया हे सोडवूया. यातले SQL रिलेटेड जे क्वेश्चन आहेत ते आपण सोडवणार, कारण हा कोर्स आहे तो SQLचा आहे. जी अगोदर टेबल आपण बनवून ठेवलेली ते सगळे ड्रॉप करून टाकतो. इथे आता आपण क्वेरी लिहूया. क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, क्रिएट टेबल नेम्ड कंट्री विथ कॉलम्स कंट्री ID, कंट्री नेम आणि कॅपिटल. काय येणार, क्रिएट टेबल कंट्री. कॉलम काय काय पाहिजे आहेत, कंट्री ID इंटिजर दिला समजा डेटा टाईप. आता इथे प्रायमरी की वगैरे द्यायला नाही सांगितली तरी आपण दिली तरी चालते, ऑटो इन्क्रीमेंट दिला तरी चालतो, तो आपला प्लस पॉईंट असेल. कंट्री ID इंट प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट. त्याच्यानंतर काय होतं, कंट्री नेम होतं काय, होय कंट्री नेम आणि कॅपिटल. कंट्री नेम कसं असणार, VARCHAR असणार. आणि कंट्री ID, कंट्री नेम आणि कंट्री कॅपिटल, राजधानी त्या देशाची. आता इथे मी ही क्वेरी रन करतो. रन केली, आपलं टेबल क्रिएट झालं. सिलेक्ट स्टार फ्रॉम कंट्री झालं, टेबल बनलं. आता याच्यामध्ये काय करायचं आहे तर इन्सर्ट 5 रेकॉर्ड्स ऑफ कंट्री. आता ते देश आणि त्यांची कॅपिटल आपल्याला काय माहिती आहे, भारताची माहिती आहे, दिल्ली ही राजधानी आहे. मग इथे आपण काही एक्झाम्पल्स बघूया. टेबल मिळतंय का, हे बघा इथे देश आहेत आणि त्यांचे कॅपिटल्स आहेत. आता समजा ह्याच्यातली मी एक श्रीलंका घेतली. ही मला इन्सर्ट करायची आहे. इन्सर्ट इंटू कंट्री, व्हॅल्यूज 5 व्हॅल्यूज मला इन्सर्ट करायचे आहेत. मग आता ID आहे ती प्रायमरी की लावला आहे ना ID ला, कंट्री ID ला. मग मी इथे नेम, कंट्री नेम आणि कंट्री कॅपिटल, कंट्री नेम आणि कंट्री कॅपिटल या 2 फील्डमध्ये मी इथे व्हॅल्यू टाकू शकतो.
पहिली ही कंट्रीचं नाव झालं आणि आता कंट्रीची कॅपिटल राजधानी इथून घेऊया. झालं हे एक रेकॉर्ड. हे जास्त लेटर्स झाली बरोबर ना, 20 पेक्षा जास्त झाली. आपण काय करूया यांची साईज वाढवूया, कॅपिटलची साईज वाढवूया. कशी वाढवू शकतो, काय क्वेरी आहे, अल्टर टेबल कंट्री मॉडिफाय कॉलमचं नाव सी कॅपिटल वॅरकॅर 50 कॅरेक्टर एवढी याची लेंथ वाढवणार. झालं. आता जर मी हे रेकॉर्ड इन्सर्ट करायला गेलो तर ते रेकॉर्ड इथे इन्सर्ट झालं. कळलं ना, म्हणजे इथे 20 होती ती काय झाली आता 50 झाली. एक रेकॉर्ड मी इन्सर्ट केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम कंट्री करून बघितलं तर एक रेकॉर्ड इन्सर्ट झालेलं असेल. अशीच मला आणखी काही रेकॉर्ड्स ॲड करायचे आहेत. आता मला मल्टिपल रेकॉर्ड्स ॲट अ टाईम ॲड करायचे आहेत. टोटल 5 रेकॉर्ड ॲड करायला सांगितली ना, अशी मी आता काय करणार, एक रेकॉर्ड ऑलरेडी ॲड करून झालं आहे, अशी मी अजून 5 रेकॉर्ड्स ॲड करणार. 5 नाही 4 रेकॉर्ड्स ॲड करणार. मग टोटल किती होणार, 5 रेकॉर्ड्स होणार. झालं. इथे आता आपण देशांची नावं टाकूया. आता यांच्या राजधान्या इथून शोधून टाकूया. हे झाली. 5 रेकॉर्ड्स ॲट अ टाईम इन्सर्ट करतोय. 5 नाही सॉरी 4, वरचं 1 आणि हे 4 मिळून किती होणार 5 रेकॉर्ड्स. आता जर मी काय केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम कंट्री केलं तर आपल्याला इथे 5 रेकॉर्ड्स ॲड झालेली दिसतील. हे आपलं झालं. पहिलं आपण टेबल क्रिएट केलं आणि त्याच्यानंतर ही 5 रेकॉर्ड ॲड केली. आता दुसरा क्वेश्चन आहे, अपडेट कंट्री नेम ऑफ कंट्री ID 1 ॲज ऑस्ट्रेलिया. ज्या कंट्रीचा ID 1 आहे म्हणजे इथे श्रीलंका आहे, मग या ठिकाणी आपल्याला नाव काय करायचं आहे, ऑस्ट्रेलिया करायचं आहे. मग काय करणार मी, अपडेट टेबल नेम कंट्री, सेट कॉलमचं नाव काय, सी नेम म्हणजे कंट्री नेम इज इक्वल टू काय करायचं आहे मला, ऑस्ट्रेलिया, व्हेअर CID इज इक्वल टू 1. कंट्रीचा ID जिथे 1 आहे त्या ठिकाणी मला काय करायचं आहे, ऑस्ट्रेलिया नाव सेट करायचं आहे. झालं. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम कंट्री करून बघितलं, झालं इथे ऑस्ट्रेलिया. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, डिलीट कंट्री ऑफ CID 4. ज्या कंट्रीचा ID 4 आहे म्हणजे UK ही डिलीट करायची आहे. डिलीट फ्रॉम कंट्री व्हेअर CID इक्वल टू 4. केलं. झालं. आता इथे लाल क्वेरी बघा सक्सेसफुली एक्झिक्यूट झाली.
कंट्री इथून डिलीट पण झाली, ज्याचा ID 4 आहे ती कंट्री इथून डिलीट पण झाली, तरी पण इथे खाली लाल रेषा काय दाखवतोय, काय चुकलं आहे? कारण इथे ही क्वेरी जरी करेक्ट असली आणि ही क्वेरी जरी करेक्ट असली तरी इथे आपण सेमीकोलन दिलेला नाही आहे ना. त्याच्यामुळे याला काय वाटतं, हा जो वर्कबेंचचा हा जो एडिटर आहे याला काय वाटतं की ही क्वेरी आहे ती आपण याच्यामध्येच लिहितोय पुढे. एंटर जरी मारला तरी त्याला वाटतं की हीच क्वेरी, वरची क्वेरी आहे तीच आपण कंटिन्यू करतोय असं त्याला वाटतंय, म्हणून तो इथे एरर दाखवतोय. ही जर अखंड एक जर क्वेरी असली तर डिलीट हा शब्द या पोझिशनवर येणे चुकीचं आहे ना, म्हणून म्हणतोय काय, डिलीट इज नॉट व्हॅलिड ॲट दिस पोझिशन. म्हणून इथे सेमीकोलन मारला की एडिटर काय म्हणतो, हां हे स्टेटमेंट वेगळं आणि हे स्टेटमेंट वेगळं. कारण सेमीकोलन म्हणजे काय, प्रोग्रामिंग लँग्वेजचा फुल स्टॉप असतो. झालं. आता कंट्री डिलीट करून झाली. आता शेवटचा प्रश्न इथे, इरेज ऑल डेटा फ्रॉम टेबल कंट्री विदाउट डिलीटिंग टेबल. डिलीट कमांड वापरण्याशिवाय आपल्याला सगळा डेटा घालवायचा आहे. डिलीट कमांड वापरून काय करतो, डिलीट फ्रॉम टेबल नेम असं करतो, पण डिलीट कमांड आपल्याला वापरायची नाही आहे. आपण काय मग करणार, ट्रंकेटचं स्पेलिंग असं लिहायचं, कळलं गोपाळकृष्ण, KET मगाशी लिहिलेलं, ट्रंकेट टेबल, आणि टेबलचं नाव काय, कंट्री. रन केलं आणि आता सिलेक्ट स्टार फ्रॉम कंट्री करून बघतो तर टेबल रिकामी झालेला आहे, टेबलमधला डेटा क्लिअर झालेला आहे. मग हे आपण सगळं पहिलं सोडवलं. आता हे दुसरं सोडवूया. स्टुडंट नावाचं टेबल बनवायचं आहे, ज्यामध्ये स्टुडंटचा ID, स्टुडंटचं नाव आणि क्लास हे 3 कॉलम असणार. स्टुडंटच्या IDला प्रायमरी की अप्लाय करायची आहे. आणि दुसरं एक टेबल बनवायचं आहे डिपार्टमेंट, त्यामध्ये डिपार्टमेंटचा ID, डिपार्टमेंटचं नाव आणि स्टुडंटचा ID जो या डिपार्टमेंटमध्ये बिलॉंग करतो, हे दुसरं टेबल असणार. आणि या स्टुडंटचा ID हा रेफर करणार कोणाला, स्टुडंट टेबलमधल्या ID कॉलमला. अशा प्रकारे हे टेबल बनवायचं आहे. सेम असंच आपण एक्झाम्पल कुठे बघितलेलं, एम्प्लॉई नावाचं एक टेबल बनवलेलं आणि डेजिग्नेशन नावाचं दुसरं टेबल बनवलेलं, आणि डेजिग्नेशनच्या ID वरून आपण रेफर करायचो त्याला. सेम एक्झाम्पल आहे, फक्त नावं बदललेली आहेत टेबल आणि कॉलमची. आणि याच्यात काय करायचं आहे तर 5 रेकॉर्ड्स इन्सर्ट करायची आहे. स्टुडंटमध्ये ID, नेम, क्लास हे आधी टेबल बनवूया. क्रिएट टेबल स्टुडंट, ID, स्टुडंट ID इंट प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट नेम varchar. झालं. आता दुसरे टेबल बनवायचं आहे, क्रिएट टेबल डिपार्टमेंट, ज्यामध्ये काय असणार, डिपार्टमेंटचा ID आणि डिपार्टमेंटचं नाव आणि स्टुडंटचा ID. आता हा स्टुडंटचा ID कोणाला रेफर करणार, याला रेफर करणार. मग त्यांनी इथे नाव काय द्यायला सांगितलं बघूया, SIDच नाव द्यायला सांगितलं. SID इंट रेफरन्सेस, हा रेफर कोणाला करतो, स्टुडंट टेबलच्या या SID कॉलमला. रेफरन्सेस स्टुडंट टेबलचा SID कॉलम, S_ID हा कॉलम. झालं. मग आता स्टुडंट टेबल आपण क्रिएट केलेलं आहे का, नाही, म्हणून ही डिपार्टमेंट क्वेरी रन करण्याच्या पूर्वी आपल्याला ही क्वेरी रन करावी लागेल, तरच इथे हा याला रिफर करू शकतो. झालं. दोन्ही टेबल क्रिएट झालेली आहेत, काही एरर आलेले नाहीत. आता या टेबलमध्ये मला काही व्हॅल्यूज इन्सर्ट करायच्या आहेत. किती व्हॅल्यू इन्सर्ट करायला सांगितलं आहे त्यांनी,
इन्सर्ट 5 रेकॉर्ड्स इन टेबल. पहिले कोणात करूया, स्टुडंट टेबलमध्ये करूया. इन्सर्ट इंटू स्टुडंट टेबलमधल्या कुठल्या कॉलममध्ये, नेम आणि क्लास. आय डी ऑटोमॅटिक जनरेट होणार. व्हॅल्यूज FY फर्स्ट इयरला आहे समजा, त्याच्यानंतर सेकंड इयरला, थर्ड इयरला, फर्स्ट इयरला. किती झाली, 4 झाली. सेकंड इयरला. अशा प्रकारची 5 रेकॉर्ड्स मी इन्सर्ट करतो. इथे काहीच एरर आलेला नाही. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट झालं. मग हा क्वेश्चनसुद्धा आपण सॉल्व केला. डेमॉन्स्ट्रेट मॅथमॅटिकल फंक्शन्स इन माय SQL हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ह्याची व्हिडिओसुद्धा आपण यूट्यूबवर टाकलेली आहे. स्ट्रिंगची फंक्शन्स बघितलेली, नंबर्सवरची सगळी फंक्शन्स बघितलेली, मॅथमॅटिकल फंक्शन्स, मिनिमम, मॅक्झिमम, ॲव्हरेज, सम, काउंट वगैरे वगैरे. आणि फ्लोअर डिव्हिजन, सिलिंग डिव्हिजन, फ्लोअर डिव्हिजन, सिलिंग डिव्हिजन नाही, फ्लोअर व्हॅल्यू, सिलिंग व्हॅल्यू, अशी भरपूर मॅथमॅटिकल फंक्शन्स बघितलेली होती. स्क्वेअर, क्यूब. तर हे ऑलरेडी आहे, याची यूट्यूबवरती व्हिडिओ बघू शकता, ती अपलोड केलेली आहे मॅथमॅटिकल फंक्शन्सवाली. त्यानंतर पुढचा क्वेश्चन, क्रिएट टेबल एम्प्लॉई हॅविंग कॉलम्स एम्प्लॉई ID, एम्प्लॉई नेम, वर्किंग अवर्स अँड सॅलरी. डिस्प्ले द फॉलोइंग. काय काय दाखवायचं आहे, टोटल काउंट ऑफ एम्प्लॉईज, टोटल किती एम्प्लॉई आहेत, ॲव्हरेज वर्किंग अवर्स ऑफ ऑल एम्प्लॉईज, टोटल सम ऑफ सॅलरीज ऑफ ऑल एम्प्लॉईज, फाइंड मॅक्झिमम अँड मिनिमम सॅलरी ऑफ एम्प्लॉई. चला आता हे सोडवूया. पहिलं काय, एम्प्लॉई टेबल बनवायचं आहे. ID, नेम, वर्किंग अवर्स आणि सॅलरी हे 4 कॉलम्स असतील. क्रिएट टेबल एम्प्लॉई ID इंट, प्रायमरी की, ऑटो इन्क्रीमेंट, नेम varchar 50, ID नेम, त्यानंतर वर्किंग अवर्स आणि सॅलरी होता ना याच्यात. होय, हे एक टेबल बनवलं. आता या क्वेरीज रन करण्यासाठी काही आपल्याला रेकॉर्ड्स ॲड करावी लागतील. मग ती आपण करूया. आधी टेबल बनवलं, टेबल बनवून झालं, आता याच्यामध्ये इन्सर्ट करूया रेकॉर्ड्स. इन्सर्ट इंटू एम्प्लॉई व्हॅल्यूज कुठल्या कुठल्या कॉलममध्ये मला टाकायचं आहे, तर नेम आणि वर्किंग अवर्समध्ये. आता इथे जी मी काही कॉलमची नावं दिलेली आहे ती याला मॅच होत नाहीत बघा. E_ID, E_नेम, बरोबर. मग तुम्ही इथे E_ देऊ शकता. E_ID, E_नेम, जसं तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं गेलं आहे तसंच लिहायचं, तीच नावं द्यायची, आपले हुशारे करायचे नाही. तिथे ड्रॉप टेबल एम्प्लॉई, मी जे टेबल बनवलेलं त्याच्यात बघा कॉलमची नावं ही होती ना, ते ड्रॉप करतो किंवा ते रिनेम करू शकतो. टेबल ड्रॉप केलं आणि पुन्हा क्रिएट केलं नवीन नावं देऊन. आपले हुशारे करायचे नाही म्हटलं कारण काय, जो कोणी एक्झामिनर असतो त्याच्या मनावर आहे. कोण कोण असतात ते म्हणतात नाही जाऊ दे शेवटी अर्थ तोच झाला, कोण कोण म्हणतो नाही इथे दिलं आहे तशीच सेम नावं आली पाहिजेत, असे कट्टर असतात म्हणून. मग नेम, वर्किंग अवर्स आणि सॅलरी
या 3 कॉलम्समध्ये मी व्हॅल्यू टाकतो. वर्किंग अवर्स, सॅलरी, वर्किंग अवर्स, सॅलरी, झालं. आता हे रन करूया. अननोन कॉलम नेम नावाचा कॉलम नाही, कारण आपण इथे नाव बदललं, नेमच्या ऐवजी ई नेम केलं. आता रन करतो की आता सगळे रेकॉर्ड्स झाली. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई करून बघूया सगळे रेकॉर्ड्स आली की नाही. तर इथे सगळे रेकॉर्ड्स आलेली आहेत. आता हे क्वेश्चन सोडवूया. पहिलं काय, टोटल काउंट ऑफ एम्प्लॉईज आपल्याला डिस्प्ले करायचं आहे. टोटल किती एम्प्लॉईज आहेत. मग काय करणार इथे, सिलेक्ट काउंट ऑफ स्टार फ्रॉम एम्प्लॉई. टोटल नंबर ऑफ एम्प्लॉई किती मिळाले, 5. त्याच्यानंतर ॲव्हरेज वर्किंग अवर्स ऑफ ऑल एम्प्लॉई, या सगळ्यांचे ॲव्हरेज वर्किंग अवर्स पाहिजे. सिलेक्ट वर्किंग अवर्सच्या कॉलमचं नाव काय आहे, असं आहे ना. मग हा कर्णामध्ये टाकायचा, ॲव्हरेज नावाचा फंक्शनमध्ये टाकायचा, ॲव्हरेज वर्किंग अवर्स फ्रॉम एम्प्लॉई. झालं. वर्किंग अवर्सची ॲव्हरेज, थांबा, ई नेम वर्किंग अवर्स सॅलरी, ही ॲव्हरेज आली ती कोणाची आली, वर्किंग अवर्सची ॲव्हरेज एवढी. किती आहे टोटल, 5 एम्प्लॉई ना. 8 × 8 8 × 16 8 × 24 24 आणि 6 30 आणि 7 37. 37 भागिले 5 केली तर जेवढी येणार तेवढी काय येणार, वर्किंग अवर्सची ॲव्हरेज आली पाहिजे. हां 7 पॉईंट आहे ते, 7.400000. मला वाटलं काहीतरी कॉमा आहे की काय, तिथे मोठी अमाऊंट वाटली ती, 74,000 सारखे काहीतरी. जाऊ दे, पॉईंट आहे तिथे, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन, टोटल सम ऑफ सॅलरीज ऑफ ऑल एम्प्लॉई. सिलेक्ट सम ब्रॅकेटमध्ये सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई आली 4,40,000. फाइंड मॅक्झिमम अँड मिनिमम सॅलरी ऑफ एम्प्लॉई. सिलेक्ट मॅक्स ऑफ सॅलरी कॉमा मिन ऑफ सॅलरी फ्रॉम एम्प्लॉई. म्हणजे 2 कॉलम दिसणार आपल्याला, मॅक्स सॅलरी आणि मिन सॅलरी. झालं. हा क्वेश्चन सुद्धा सॉल्व करून झाला. त्याच्यानंतर दुसरं एक पुढच्या क्वेश्चनमध्ये स्टुडंट टेबल बनवायचं आहे, पण कॉलम याचे वेगळे आहेत, रोल नंबर आणि नेम. परफॉर्म फॉलोइंग क्वेरीज युजिंग अल्टर स्टेटमेंट, ॲड 2 न्यू कॉलम्स, डेट अँड क्लास. आधी टेबलमध्ये फक्त रोल नंबर आणि नेम हे 2च कॉलम लिहायचे आहेत, बनवायचे आहेत. आणि त्या टेबलमध्ये नंतर अल्टर कमांड वापरून 2 नवीन कॉलम ॲड करायचे आहेत. डेट, आता ही डेट म्हणजे कसली असणार, त्याची बर्थ डेट आहे, ॲडमिशन डेट आहे की काय माहिती नाही, आपण बर्थ डेट कन्सिडर करूया. आणि क्लास, ड्रॉप कॉलम क्लास, त्याच्यातला क्लास कॉलम नंतर ॲड करून परत तो काढून टाकायचा आहे, ड्रॉप करून दाखवायचा आहे. रिनेम टेबल स्टुडंट टू स्टुडंट लिस्ट, स्टुडंट टेबलचं नाव स्टुडंट लिस्ट करायचं. रिनेम कॉलम एस नेम टू स्टुडंट नेम, एस नेम नावाचा कॉलम आहे त्याला रिनेम करून स्टुडंट नेम करायचा आहे. क्रिएट न्यू डेटाबेस डेमो DB,
एक DemoDB नावाचा डेटाबेस क्रिएट करायचा आहे. क्रिएट टेबल स्टुडंट. या स्टुडंट टेबलमध्ये त्यांनी कॉलम कुठले बनवायला सांगितले? रोल नंबर आणि नेम. रोल नंबरला एस लावलेला आहे का? नाही. रोल नंबर कॉमा एस नेम. झालं. रन केलं. टेबल काय चुकलं याच्यात? टेबल स्टुडंट ऑलरेडी एक्झिस्ट. पूर्वीचं स्टुडंट नावाचं टेबल आहे ना, म्हणून ड्रॉप टेबल स्टुडंट. ड्रॉप कमांड न वापरता क्रिएट और रिप्लेस करून होते काय बघूया. क्रिएट और रिप्लेस नाही. ड्रॉप कमांड वापरून करूया. ड्रॉप टेबल स्टुडंट झालं क्रिएट. आता हे जे काही टेबल आपलं बनलेलं आहे त्याच्यामध्ये कॉलम्स किती आहे? 2च कॉलम्स आहेत. कुठले कुठले? रोल नंबर आणि नेम. मग इथे त्यांनी काय म्हटलं आहे? यूजिंग अल्टर स्टेटमेंट ॲड 2 न्यू कॉलम्स, डेट आणि क्लास. अल्टर टेबल स्टुडंट ॲड कोणते कोणते कॉलम? डेट. आता डेट हा ऑलरेडी डेटा टाईप आहे म्हणून तो प्रॉब्लेम करणार इथे. डेट असं. मग आपण वेगळं नाव वापरू शकतो. डेट ऑफ बर्थ, याचा डेटा टाईप डेट. हा एक कॉलम मला ॲड करायचा आहे. दुसरा कॉलम कुठला म्हटला? डेट ऑफ बर्थ आणि क्लास होता ना. डेट ऑफ बर्थ आणि क्लास. मग इथेच कॉमा टाकून ॲड करता येतो काय बघूया. क्लास वॅरकॅर 50. नाही वाटतं. कॉमा सेपरेटेड आपण ठेवून नाही करू शकत. एका वेळी एकच ॲड करू शकतो या सिंटॅक्सने. डेट ऑफ बर्थ नावाचा कॉलम ॲड केला. सिलेक्ट स्टार करून बघितलं तर इथे डेट ऑफ बर्थ कॉलम ॲड झालेला आहे. तसाच आता अल्टर टेबल स्टुडंट ॲड क्लास आणि इथे कॉलमचं नाव. क्लास हे कॉलमचं नाव आणि हे त्याचा डेटा टाईप. रन केलं. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट केलं ते इथे ॲड झाले. हा क्वेश्चनसुद्धा झाला. ड्रॉप कॉलम क्लास. हा जो क्लास नावाचा कॉलम आहे तो मला ड्रॉप करून टाकायचा आहे. अल्टर टेबल स्टुडंट ड्रॉप क्लास. इथे डेटा टाईप लिहायची गरज नाही ड्रॉप करताना. आता सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट करून बघितलं तर इथला तो कॉलम गेला. त्याच्यानंतर रिनेम कॉलम एस नेम टू स्टुडंट नेम. एस नेम नावाचा हा जो कॉलम आहे त्याला रिनेम करायचा आहे आणि स्टुडंट नेम बनवायचा आहे. मग काय करणार? अल्टर टेबल स्टुडंट रिनेम एस अंडरस्कोर नेम टू स्टुडंट अंडरस्कोर नेम. टू असू शकतं किंवा ॲज असू शकतं. अल्टर टेबल स्टुडंट रिनेम जुना कॉलमचं नाव, नवीन कॉलमचं नाव वॅरकॅर 50. विसरलो मी सिंटॅक्स. बघूया आपल्या नोट्समध्ये. रिनेम टेबल, रिनेमिंग कॉलम. अल्टर टेबल टेबल नेम
रिनेम ओल्ड कॉलम नेम टू न्यू कॉलम नेम आणि डेटा टाईप. दुसरा सिंटॅक्स का अल्टर टेबल नेम चेंज ओल्ड कॉलम नेम टू न्यू कॉलम नेम डेटा टाईप. म्हणजे बरोबर होतं मी जे काही लिहित होतो ते. इथे 2 लिहिलेलं आधी पण ते होत नव्हतं. चेंजने होतं आहे MySQLचं हे 5व्या व्हर्जनमध्ये. आणि MySQLची आणि ओरॅकलची जी नवीन व्हर्जन आहेत त्याच्यामध्ये कशी आहे क्वेरी जी मी पहिली लिहित होतो तशी, रिनेम ओल्ड कॉलम नेम टू न्यू कॉलम नेम अशी. झालं. याच्यानंतर पुढे काय आहे, आणि हां नवीन कॉलम नेम आपण करणार त्याला काय देणार इथे, साईज त्याची किती करणार 20, 50 नाही किती 20, आणि ती क्वेरी रन करायची. ते झालं. त्याच्यानंतर क्रिएट न्यू डेटाबेस DemoDB. मग त्याची कमांड काय, क्रिएट डेटाबेस DemoDB, आणि ही क्वेरी रन केलं आहे. मग इथे डेटाबेस क्रिएट झाला DemoDB. मी इथे आता मी रिफ्रेश केलं तर इकडे DemoDB हा क्रिएट झालेला आहे. मग अशा प्रकारे आपण हे सुद्धा सोडवलं. त्याच्या पुढे काय आहे, यूजिंग डिस्टिंक्ट कीवर्ड डिस्प्ले युनिक व्हॅल्यूज फ्रॉम टेबल एम्प्लॉई, डिस्प्ले रेकॉर्ड्स ऑफ एम्प्लॉई हुज नेम स्टार्ट फ्रॉम ए, सॉर्ट सॅलरी ऑफ एम्प्लॉईज इन डिसेंडिंग ऑर्डर. आपल्याकडे ऑलरेडी एम्प्लॉई नावाचं टेबल आहे. मग काय म्हणतो, युजिंग डिस्प्ले युनिक व्हॅल्यूज फ्रॉम टेबल एम्प्लॉई. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई. डिस्टिंक्ट कीवर्ड वापरून तुम्ही काय करा म्हणतोय, युनिक व्हॅल्यूज दाखवा. आता युनिक व्हॅल्यूज आपण कोणाच्या, वर्किंग अवर्सच्या दाखवूया. मग मी काय करतो, सिलेक्ट डिस्टिंक्ट ब्रॅकेटमध्ये कॉलमचं नाव टाकतो वर्किंग अवर्स फ्रॉम टेबल नेम. मग 8, 7 आणि 6 हे 8, 7 आणि 6 हेच सगळीकडे रिपीट झालेले आहेत अख्ख्या टेबलमध्ये, बरोबर ना. मग रिपीट झालेले जर आपण काढून टाकले, युनिक व्हॅल्यू ठेवले तर कोण आहेत युनिक, 8, 7 आणि 6. डिस्टिंक्ट कीवर्ड वापरून आपण त्या युनिक व्हॅल्यू काढल्या. त्याच्यानंतर पुढे डिस्प्ले रेकॉर्ड्स ऑफ एम्प्लॉईज हुज नेम स्टार्ट्स फ्रॉम ए, ज्यांचं नाव ए वरून स्टार्ट होतं असे एम्प्लॉईज डिस्प्ले करायचे आहेत. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर नेम लाईक, इथे काय करतो सिंगल कोटमध्ये ए ने स्टार्ट होणार आहे, ए पर्सेंटेज म्हणजे सुरुवातीला ए आला पाहिजे आणि पुढे काहीही असू दे, पर्सेंटेज म्हणजे काहीही असू दे. असे आपल्याकडे काय एम्प्लॉई आहेत का, नाहीत. आता इथे एम्प्लॉईच्या नेम कॉलमचं नाव काय आहे चेक करूया, ई नेम आहे. म्हणून इथे क्वेरीमध्ये काय येणार, वेअर ई नेम लाईक ए, म्हणजे आता ए ने स्टार्ट होणार आहे. ए ने स्टार्ट होणारा आपल्याकडे सध्या कोणीच नाही आहे टेबलमध्ये, कोणी म्हणून तसा कोणी दिसत नाही. जर एस ने स्टार्ट होणारे बघायचे असतील तर इथे एस लावला आणि सर्च केलं, मग हे एस ने स्टार्ट होणारे दिसले. त्याच्यानंतर ज्यांची नावं ए ने एंड होतात, म्हणजे सुरुवातीला काही असू दे, पर्सेंटेज काय इंडिकेट करतो, काही, एनी रँडम स्ट्रिंग, आणि शेवटी मात्र ह्याच्या ए आला पाहिजे. आणि सर्च केलं मी तर हे शेवटी ज्यांच्या ए येत होते, गोपाळकृष्णा, सबीना, नेहा, श्रेया. मग आता ज्यांच्या नावाच्या शेवटी ना येतो असे NA हा ज्यांच्या नावाच्या शेवटी आला आहे, मग कोण येणार, गोपाळकृष्णा आणि सबीना. मग अशा प्रकारच्या आपण क्वेरीज बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे जाऊया, सॉर्ट सॅलरी ऑफ एम्प्लॉईज इन डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे वरती मोठ्यांची, ज्यांची सॅलरी जास्त आहे ते वरती दिसले पाहिजेत, ज्यांची सॅलरी कमी आहे ते खाली दिसले पाहिजेत. कसं करणार, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई व्हेअर नाही, सॉर्ट करायची आहे म्हणजे काय, ऑर्डर बाय सॅलरी कॉलम. ऑर्डर बाय कॉलमचं नाव सॅलरी, असेंडिंग की डिसेंडिंग, ते डिसेंडिंग. असेंडिंगसाठी आपण काय वापरतो ASC, पण तो ऑप्शनल आहे. एवढं जरी केलं तरी बाय डिफॉल्ट ती असेंडिंग ऑर्डरने आपल्याला दिसते.
डिसेंडिंग ऑर्डरने जर पाहिजे असेल तर DESC हा शब्द आपल्याला इथे लिहावा लागतो कीवर्ड. मग ही डिसेंडिंग ऑर्डरने सगळी सॅलरी दिसते. मी एंट्री डिसेंडिंग ऑर्डरने केली होती म्हणून ही अशी दिसते. असेंडिंग ऑर्डरने पाहिजे तर असं करा. ही काय झाली असेंडिंग ऑर्डरने. डिसेंडिंग ऑर्डरसाठी आपण काय केलं, फक्त इथे DESC लिहिला. मग आपल्याला कशी दिसली ती डिसेंडिंग ऑर्डरने. त्यानंतर पुढचा क्वेश्चन हा क्वेश्चन शेवटचा आहे हा, कारण याच्या पुढचे जे क्वेश्चन आहेत ते रिपीट झालेले आहेत सेम. जे मगाशी आपण पहिलं जे सोडवलं कंट्री ऑस्ट्रेलिया, मग हे स्टुडंटचं सुद्धा सोडवलं, एम्प्लॉईचं सुद्धा सोडवलं, हे वर्किंग अवर्सवालं स्टुडंटचं सोडवलं. त्यानंतर इथे हे कंट्रीचा पुन्हा आला आहे. हे क्लास कॉलम ड्रॉप करणे वगैरे बघितलं, हे रिपीट झालेले आहेत. त्यामुळे आपला आता शेवटचा राहिला आहे ह्याच्यातला कुठला, हा कस्टमरवाला. क्रिएट एक टेबल कस्टमर क्रिएट करायचा आहे ज्यामध्ये कस्टमर ID, कस्टमरचं नाव, कस्टमरच्या ऑर्डरचा ID आणि ॲड्रेस हे कॉलम असणार. आणि याच्यावरती ही ऑपरेशन परफॉर्म करायची आहे. पहिलं काय, कस्टमर ID मस्ट बी नॉट नल अँड प्रायमरी की. कस्टमर IDची व्हॅल्यू आहे ती नल असू नये आणि प्रायमरी की असावी. ऑफकोर्स प्रायमरी की आहे म्हणजे नल नसणारच, त्याच्यामुळे प्रायमरी की दिली तर नॉट नल कन्स्ट्रेंट वेगळा लिहायची गरज नाही. जर युनिक असेल तर आपण नॉट नल लिहू शकतो. प्रायमरी की इज कॉम्बिनेशन ऑफ युनिक अँड नॉट नल कन्स्ट्रेंट, ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे प्रायमरी की. त्याच्यानंतर काय, ऑर्डर ID मस्ट बी नॉट नल. हां, याला मात्र नॉट नल आपल्याला द्यावं लागेल कारण तो प्रायमरी की नाही आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस मस्ट हॅव ओनली व्हॅल्यूज इटली, इंडिया, चायना. मग याच्यासाठी चेक कन्स्ट्रेंट वापरा. मग चेक कन्स्ट्रेंट वापरून आपण काय करू शकतो, इथे इटली, इंडिया आणि चायना याच्यातलीच कंट्री सिलेक्ट केली पाहिजे. त्याच्यापेक्षा जर त्याच्या व्यतिरिक्त जर दुसरी एखादी कंट्री सिलेक्ट केली ॲड करायला गेलो तरी ती त्याने ॲक्सेप्ट करता नाही. त्याच्यासाठी आपण चेक कन्स्ट्रेंट वापरणार. याचं मी इथे एक्झाम्पल एक तुम्हाला दिलं होतं चेक कन्स्ट्रेंटचं. इट डझंट अलाव रेकॉर्ड इफ स्पेसिफाईड कंडिशन ऑर एक्सप्रेशन इव्हॅल्युएट्स टू फॉल्स. चेकचं इथे कुठे एक्झाम्पल दिलं नव्हतं का, त्यावेळेला कुठलं तरी एक एक्झाम्पल दिलेलं मी तुम्हाला चेक वापरून. चेक कन्स्ट्रेंटच्या वेळेला असं ते कुठे मिळत नाही. तुम्हाला ते घेतलेलं की नाही आठवत नाही ते एक्झाम्पल. आता बघूया ते. तर क्वेश्चन काय आहे, ॲड्रेस जो काय टाकला जाणार तो इटली, इंडिया किंवा चायना यापैकी एखादी व्हॅल्यू असली पाहिजे. याच्या व्यतिरिक्त असेल तर त्याने ॲक्सेप्ट करता नाही. पुढे डिस्प्ले रेकॉर्ड्स ऑफ कस्टमर हुज ॲड्रेस इज इंडिया. ज्यांचा ॲड्रेस इंडिया आहे त्यांचे रेकॉर्ड्स दाखवा. कस्टमर हॅविंग ID 1 अपडेट कस्टमर नेम टू जॉन. ज्याचा ID 1 आहे त्याचं नाव जॉन करा, अपडेट करा. अशा प्रकारची रेकॉर्ड्स आहेत. टेबल आपल्याला क्रिएट करायचं आहे ज्याच्यामध्ये कस्टमर ID, कस्टमर नेम, ऑर्डर ID आणि ॲड्रेस हे कॉलम असतील. त्याच्यातला कस्टमर IDला प्रायमरी की लावायची आहे. ऑफकोर्स तो मग नॉट नल ॲटोमॅटिक होणार. ऑर्डर IDला आपल्याला आठवणीने नॉट नल लावायचा आहे.
आणि ॲड्रेसमध्ये या 3 व्हॅल्यू त्याने घेतल्या पाहिजेत. मग क्रिएट कमांडमध्येच हे एवढे पहिले 3 क्वेश्चन सॉल्व होत आहेत. क्रिएट कमांडमध्येच पहिले 3 क्वेश्चन सॉल्व होत आहेत. मग इथे आपण तसं बनवूया. काय करायचं आहे, कस्टमर टेबल बनवायचं आहे. क्रिएट टेबल कस्टमर. आता पहिला कॉलम CID इंट प्रायमरी की ऑटो इन्क्रीमेंट करूया. त्याच्यानंतर CNAME varchar आणि त्याच्यानंतर काय आहे, ऑर्डर ID इंट म्हणजे बिल नंबर. नॉट नल, ऑर्डर आयडीला नॉट नल कन्स्ट्रेंट लावायला सांगितलं आहे. आणि जो ॲड्रेस आहे त्या ॲड्रेसला चेक कन्स्ट्रेंट लावायला सांगितलं आहे. चेक काय चेक करायचं आहे, आपण जी काय ॲड्रेसची व्हॅल्यू टाकणार ती या लिस्टमध्ये आहे का चेक करायचं आहे. लिस्टमध्ये 3 आयटम, लिस्टमध्ये या 3 आयटम, इथून इतकी लिस्ट, हे ब्रॅकेट इथे सुरू झालं तर इथे संपलं आणि हे लिस्टचं ब्रॅकेट. पहिलं काय, इटली, दुसरं इंडिया आणि त्याच्या पुढे चायना. झालं. अशा प्रकारे आपण हे कॉलम्स बनवले. रन करूया. आता याच्यात आपण रेकॉर्ड्स इन्सर्ट करूया. इन्सर्ट इनटू कस्टमर व्हॅल्यूज. क्वेश्चन काय आहेत, डिस्प्ले रेकॉर्ड्स ऑफ कस्टमर हुज ॲड्रेस इज इंडिया. म्हणजे ज्यांचा ॲड्रेस इंडिया आहे असे आपल्याला काही रेकॉर्ड्स ॲड करावे लागतील. मग ID तर प्रायमरी की आहे. मग CNAME, ऑर्डर ID आणि ॲड्रेस या 3 कॉलममध्ये आपण व्हॅल्यूज इन्सर्ट करू. ऑर्डर ID याला देऊ काहीतरी इथे 1 किंवा 100. हे रेकॉर्ड्स मी आता इथे इन्सर्ट करतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई करून बघूया. तर रेकॉर्ड इथे इन्सर्ट झालेली आहे. आता मी काय करतो, इथे जे आपण काय म्हटलं आहे, चेक कर ॲड्रेस इन इटली, इंडिया आणि चायना, ही कंडिशन जर ट्रू होत असेल तरच इथे ॲक्सेप्ट करणार आहे, तर करू नको. मग MySQLच्या 8th व्हर्जनच्या अगोदरच्या व्हर्जनमध्ये, म्हणजे सध्या हे 5th व्हर्जन आहे, तर याच्यामध्ये चेक कन्स्ट्रेंट सपोर्ट करत नाही असं म्हटलं आहे. म्हणून आपण हे एकदा क्रॉस चेक करूया. एक रेकॉर्ड मी इन्सर्ट करतो इथे, ज्यामध्ये या 3 कंट्रीज व्यतिरिक्त वेगळी कंट्री असेल. ठीक आहे. तरी पण त्याने घेतलं, म्हणजे हा चेक कन्स्ट्रेंट MySQLच्या जुन्या व्हर्जनमध्ये चालत नाही. मग आता हे मला नवीन व्हर्जनवरती समजा चेक करायचं असेल, किंवा ओरॅकलवरती जर मला चेक करायचं असेल, तर ओरॅकल डेटाबेस माझ्याकडे नाही आहे इन्स्टॉल केलेला. आपण ऑनलाईन वापरू शकतो.
ओरेकल लाईव्ह. त्यासाठी पहिलं आपल्याला लॉग इन करावं लागतं. ओरेकलच्या वेबसाईटवरती आपलं अकाउंट बनवलेलं असलं पाहिजे. मी ऑलरेडी बनवलेलं आहे म्हणून लॉग इन करतो. स्टार्ट कोडिंग. लॉग इन झालं. स्टार्ट कोडिंगला क्लिक केलं. आता याच्यासमोर इथे मी क्वेरी मारायला मोकळा. मग आता ओरेकलचा MySQLचे जवळपास 90% सिंटॅक्स सेमच आहे. 90 कशाला, 98% सिंटॅक्स सेमच आहेत. मग इथे हे सगळं टेबल आहे. एवढी क्वेरी मी आधी रन करतो. मिसिंग राईट पॅरेंटिसिस. कुठे? याच्यामध्ये ऑटो इन्क्रीमेंट नसतं म्हणून सांगितलं. 100% सिंटॅक्स सेम आहेत म्हटलं नाही ते त्याच्यासाठी. झालं. टेबल क्रिएट झालं. त्याच्यानंतर ही रेकॉर्ड्स इन्सर्ट करतो. आता MySQL मध्ये अशी मल्टिपल रेकॉर्ड्स तो घेतो, इन्सर्ट करायला अलाव करतो, पण ह्याच्यामध्ये करत नाही. ओरेकलमध्ये असे मल्टिपल रेकॉर्ड्स ॲड करायला तो अलाव करत नाही. इथे आपल्याला इन्सर्ट इनटू टेबल नेम व्हॅल्यूज हे प्रत्येकासाठी लिहावं लागेल. एक, दुसरं रेकॉर्ड, तिसरं ॲड केलं, हे चौथं. आता मात्र तो ॲड करून घेणार. काय म्हणतो? एरर. हां, आता आपण ऑटो इन्क्रीमेंट काढून टाकला ना. ऑटो इन्क्रीमेंट काढून टाकल्यामुळे मला आता ID ला सुद्धा व्हॅल्यू द्यायला पाहिजे. एक, 2, 3, 4 झाले. रेकॉर्ड इन्सर्ट झाली. सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉई केलं. एम्प्लॉई नाही येणार. काय येणार? कस्टमर येणार. आउटपुट आलं नाही. हां, एम्प्लॉई नाही. काय ना, कस्टमर. हे रेकॉर्ड ॲड झालेलं नाही. का ॲड झालं नाही? कारण इथे मगाशी हे चिकटलेलं होतं. झाली. ही 4 रेकॉर्ड्स ॲड झाली. आता मी काय करतो? चेक कन्स्ट्रेंटची कंडिशन फॉल्स होईल असं रेकॉर्ड ॲड करायला जातो. तर इथे त्याने बघा एरर दिला. चेक कन्स्ट्रेंट व्हायोलेटेड. चेक कन्स्ट्रेंट व्हायोलेट केला. का? कारण चेक कन्स्ट्रेंटमध्ये मी काय म्हटलं, इथे कंडिशन काय दिली आहे? ॲड्रेस मस्ट बी इन धिस लिस्ट. इथून इथपर्यंतची लिस्ट दिली आहे कॉमा सेपरेटेड. याच्यामध्ये एखादा ॲड्रेस पाहिजे तरच तो ॲक्सेप्ट करणार, नाही तर करणार नाही. आणि इथे मी काय USA लिहिलं. USA या लिस्टमध्ये आहे का? ना. इथे फक्त इटली, इंडिया आणि चायना हेच आहे. आता या जर लिस्टमध्ये मी काय केलं? USA ॲड केलं. या लिस्टमध्ये जर मी USA ॲड केलं तर मात्र तो ॲक्सेप्ट करणार. कळलं? ड्रॉप टेबल कस्टमर. कस्टमर टेबल ड्रॉप केलं. आता क्रिएट टेबल कस्टमर. टेबल क्रिएट झालं. 4 रेकॉर्ड इन्सर्ट केली, बघितली. आणि आता मी हे USA असणारा रेकॉर्ड ॲड करायला जातो. मग अशी एरर आलेला, आता येणार नाही. आता त्याने इन्सर्ट केलं. काय इन्सर्ट केलं? कारण चेक कन्स्ट्रेंटमध्ये आपण USA ही कंट्रीसुद्धा ॲड केली इथून. कळलं? मग चेक कन्स्ट्रेंट काय करतो? इथे आपण जी काही कंडिशन देतो ती कंडिशन चेक करतो.
ती जर कंडिशन ट्रू असेल तरच रेकॉर्ड ॲक्सेप्ट करतो, नाहीतर करत नाही. त्याच्यानंतर हे झालं. हे नाही, हे सोडवत होतो ना आपण. डिस्प्ले द रेकॉर्ड्स ऑफ कस्टमर हुज ॲड्रेस इज इक्वल टू इंडिया. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम where address is equal to India. बघा, इंडिया ॲड्रेस असणारे कोण आहेत? गोपाळकृष्ण आणि गोविंद. त्याच्यानंतर कस्टमर हॅविंग CID1 अपडेट सी नेम जॉन. ज्याचा ID 1 आहे त्याचं नाव जॉन करा. अपडेट कस्टमर सेट नेम कॉलमचं नाव काय आहे? सी नेम. सेट सी नेम इज इक्वल टू जॉन वेअर ID इज इक्वल टू वेअर CID इज इक्वल टू 1. 1च दिला आहे ना. हो, ज्याचा ID 1 आहे त्याचं नाव जॉन करा. त्याने स्पेलिंग चुकवलं आहे असं लिहिलं आहे. ते तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही लिहू शकता आणि ही क्वेरी रन करा. म्हणजे जशी रिक्वायरमेंट असेल तसं लिहायचं. आता जर मी सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल करून बघितलं तर तिथे अरे आउटपुट का दिसत नाही? दिसलं. तर इथे याचं नाव चेंज झालेलं आहे. अशा प्रकारे आपण इथली जी सगळ्या क्वेरीज आहेत त्या सॉल्व केलेल्या आहेत. आता याच्या खाली जे आपण ऑलरेडी सॉल्व केलेलं आहे तेच क्वेश्चन आहेत, पुन्हा रिपीट झालेले आहेत. कळलं? जे युनिक होते ते आपण सगळे सॉल्व केले. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? सायली, गोपाळकृष्ण, सबीना? ठीक आहे, मीटिंग लीव करू शकता.